विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतात। देवीच्या ज्योतीस हात लावला म्हणून दलित समाजातील 2 तरुणास बेदम मारहाण। इंद्रापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रापूर तालुक्यातील शेटफळ हवेली गावात देवीच्या ज्योतीस हात लावला म्हणून 2 दलित तरुणास बेदम मारहाण। दिनांक 5/10/2022 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास सुधीर रघुनाथ चव्हाण व दीपक रघुनाथ चव्हाण हे दसरा असल्याने नाथाच्या मंदिरासमोर शिलंगणाचे सोने लुटण्याच्या कार्यक्रमाला ज्योत नाचण्यासाठी व सर्व ग्रामस्थ जमले होते व मी देखील माझ्या मुलांसोबत कार्यक्रमाला आलो होतो। ज्योत नाचण्याचा कार्यक्रम चालू असताना माझा भाऊ दीपक यांनी ती ज्योत स्वतःच्या हातात घेतली। यावेळी सोपान शिंदे याने दीपक याला हाताने मारहाण करून, हे महारड्या, तू ज्योत हातात का घेतली? ज्योत घेण्याचा मान फक्त आमचाच आहे, तू खालच्या जातीचा आहेस असं म्हणून ज्योत त्याच्या हातातून हिसकावून घेत मारहाण केली। मारहाण करीत कार्यक्रमाच्या बाहेर काढले। त्यावेळी मी सोडवण्यास गेलो असता स्वप्नील सोपान शिंदे यांनी तू माझ्या वडिलांना आडवे का बोलला म्हणून मला दीपकला मारहाण करू लागले। त्यानंतर दीपक जागेवर बेशुद्ध पडला। नंतर गावातील 20 ते 25 जणांचा जमाव राजेंद्र बाळकृष्ण शिंदे, प्रल्हाद बाळकृष्ण शिंदे, अविनाश राजेंद्र शिंदे, विलास शिंदे, नितीन ज्ञानदेव शिंदे, विकास मोरे, योगेश तुकाराम शिंदे, सोमनाथ रामचंद्र सावंत या सर्वांनी मला लाथ बुक्क्याने मारहाण करीत नाथाच्या मंदिराबाहेर सोसायटीपर्यंत मारत आणले। सोसायटीजवळ सिमेंटचा पोलचा गड्डू पडलेला होता। प्रल्हाद बाळकृष्ण शिंदे, अविनाश शिंदे, विलास शिंदे, नितीन शिंदे यांनी उचलून मला ठार मारण्याच्या उद्देशाने माझ्या पाठीत व कमरेवर मारू लागले असे फिर्यादी सुधीर रघुनाथ चव्हाण व दीपक रघुनाथ चव्हाण यांनी बोलताना कळवले आहे। तर फिर्याद दाखल केल्याप्रमाणे इंद्रापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय दंडविधान कलम 307, 323, 324, 143, 147, 149 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 ऑट्रेस्टिक ॲक्टनुसार सोपान शिंदे, स्वप्नील सोपान शिंदे, राजेंद्र बाळकृष्ण शिंदे, प्रल्हाद बाळकृष्ण शिंदे, अविनाश राजेंद्र शिंदे, विलास शिंदे, नितीन ज्ञानदेव शिंदे, विकास मोरे, योगेश तुकाराम शिंदे, सोमनाथ रामचंद्र सावंत 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा विश्व 24 न्यूज। तुझे नहीं मुझे क्या
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.